हा झणझणीत आणि तर्रीदार चिकनचा रस्सा पहा. बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा चिकनचा रस्सा, तोही अगदी कमी साहित्यांमध्ये आणि कुकरमध्ये झटपट असा. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलं आहे. आता एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं कापून घेतलं आहे, 1 टमाटर, 3 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे. आता हे सगळं भाजून घेऊया. गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून खोबरं घालून 1 मिनटं भाजून घेऊ. आता खोबरं भाजून झालं आहे. याच्यामध्ये कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून हेही 1 मिनटं परतवून घेऊया. आता कांदाही इथे 1 मिनटं परतून झाला आहे. आता याच्यामध्ये टमाटर, कोथिंबीर, लसूण आणि आलंही घालून घेऊ आणि वरून 1 चमचा जिरं घातलं आहे. आता हे सगळं खमंग होईपर्यंत भाजून घेऊया. 3 ते 4 मिनटात हे चांगलं भाजून होतं. तर बघा, आता वाटण चांगलं भाजून झालं आहे. आता हे चांगलं थंड करून मग मिक्सरला बारीक करून घेऊ. तर इथे पाणी न घालता मी हे वाटण बारीक करून घेतलं आहे. आता गॅसवरती एक कुकर ठेवून घेतला. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल थोडंसं गरम झालं की तेलामध्ये खडे मसाले घालून घेऊ. मी इथे 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 स्टार फूल घातला आहे. 1 मिनटं हे असंच परतवून घेऊ. आता याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेऊया आणि वाटण 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घेऊ. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा चिकनचा झणझणीत रस्सा बनवून पहा. अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही तेवढाच छान लागतो. 1 मिनटं हे वाटण मी चांगलं इथे भाजून घेतलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेऊ आणि 1.5 चमचा मी इथे लाल तिखट मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता. आता इथे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आणि सगळं वाटण आता एकत्र मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून वाटण 1 मिनटं चांगलं भाजून घेऊया. तर आता 1 मिनटं इथे झालं आहे. आता मी इथे झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता वाटणाने चांगलं तेल सोडलं आहे आणि वाटण चांगलं असं भाजून तयार झालं आहे. वासही अगदी खमंग सुटला आहे. आता या वाटणामध्ये स्वच्छ करून ठेवलेलं चिकन घालून घेऊया आणि सगळं वाटणामध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊ. सध्या याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, पाणी आपण नंतर घालायचं आहे. आता सगळं चांगलं असं मी इथे मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवूया. मी इथे पाणी घातलेलं नाही. तर आता इथे 2 मिनटं झाले आहेत आणि मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता चिकनने पाणी सोडलं आहे आणि चिकन किती छान दिसत आहे. आता सगळं चिकन एकदा परतवून घेऊया. तुम्ही नक्की अशा पद्धतीने चिकनचा रस्सा एकदा बनवून खाऊन बघा. अगदी झटपट होतो आणि चवीला पण खूपच भारी लागतो. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया. आता याला झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या देऊन घेऊया. तर आता 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि सगळी हवासुद्धा निघालेली आहे. मी इथे झाकण खोलून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री दिसत आहे. जेवढा झणझणीत हा रस्सा दिसत आहे तेवढी ही रश्श्याची भाजी चवीलासुद्धा छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला
विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नक्की एकदा अशा प्रकारे चिकनचा झणझणीत झटपट रस्सा बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.